चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 17 दिवसात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत चाललाय। या वाढत्या हल्ल्यांमुळे नाहक जीवितहानी होत असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली। ग्रामस्थ तसेच जनावरांच्या जीवित नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन वन विभागाने वाघांच्या होणाऱ्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी। भगवानपूर गावातील वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तातडीने कुंपण मंजूर करून घेणे, मूल तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगलामध्ये पडून असणारे बांबू कुंपणासाठी उपलब्ध करून द्यावेत। यासाठी वन विभागाने गावात जाऊन शेतकऱ्यांची नोंदणी करावी आणि शेतकऱ्यांना बांबूचा पुरवठा करावा। FDCM सह वन विभागाने कुंपणासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करावे। भगवानपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 20 मीटर अंतरावरील झुडुपे कापण्यात यावीत असे निर्देश राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिलेत। मोल तालुक्यातील वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांसंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत रामबाग विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। टायगर कॉन्फ्लिक्टमध्ये मनुष्य आणि वाघाच्या हमल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः प्राण गमवावे लागत आहेत आणि त्या दृष्टीने आज तातडीची बैठक घेऊन यामध्ये तारेचे कुंपण करणे, शेतकऱ्यांना शेतासाठी बांबूचा पुरवठा मोफत करणे, एका विशिष्ट प्रकारच्या चुलीची व्यवस्था गावागावामध्ये करून देणे, त्यांना लाकडाचा सोबत पुरवठा करणे, तेंदू पत्त्याच्या बाबतीत काही निर्णय करता येईल का, अशा विविध विषयावर चर्चा झाली आहे। आणि मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये हा जो जीव जातो त्याबद्दलची गंभीरता लक्षात घेऊन आज सर्व अधिकाऱ्यांसोबत आपण बैठक घेतली। सर्व वरिष्ठ अधिकारी इथं होते।